जय हिंद भावांनो तर बघा SSC GDचा फायनल रिझल्ट डेट या ठिकाणी अनाऊन्स झालेली आहे पूर्णपणे. ठीक आहे, तर फायनल रिझल्ट जो डेट आहे तो कधीपर्यंत येईल. ठीक आहे, आता आपल्याकडे 2 नोटीस जे आहेत ते व्हायरल झालेले आहेत. ठीक आहे, तरी आपण थोडंसं धैर्य ठेवावे. ठीक आहे, त्या ठिकाणी आपलं सिलेक्शन 100% होईल. बी पॉझिटिव्ह राहा. ठीक आहे, कटऑफबद्दल काहीही टेन्शन घेऊ नका भावांनो. त्या ठिकाणी मी जितकी कटऑफ सांगितले त्या तेवढी कटऑफ 100% तर नाही म्हणणार मी जायचा चान्स, पर 70 ते 80% चान्स आहेत की मी तितकी कटऑफ सांगितलेली आहे त्यामध्ये कटऑफ 100% 70-80% कटऑफ ही जाऊ शकते आपल्या महाराष्ट्राची. तर कोणीही भावांनो जास्त डिमोटिवेट होऊ नका की ठीक आहे की रिझल्ट आता लवकरच येणार आहे, तरी मग आपलं आता काय होईल काय नाही. ठीक आहे, लय डिप्रेशनमध्ये जाऊ नका. सगळ्यांचा हाल तेच आहे भावांनो की जसं तुमचा हाल आहे तसं माझा पण आहे, तर सर्वांचा आहे भाऊ. जे आता 1,00,000+ पोरं जे या ठिकाणी उरलेले आहेत ऑल इंडियामध्ये, ते सर्वांचा हाल भावांनो तुमच्यासारखा सेम आहे. कुणाला असं तुम्हाला वाटत असेल की ज्याला भाऊ 120 पेक्षा बी जास्त मार्क म्हणजे 130, 35, 125च्या पुढं आहेत, तो तर सेफ आहे, तरी पण त्याला टेन्शन नसणार भावांनो. सर्वांना टेन्शन असणार भावांनो या ठिकाणी. ठीक आहे, त्यांना वाटणार की आपल्याला कोणती पोस्ट भेटणार. आपण या ठिकाणी ज्या पोस्टला आपण मेहनत केली ती पोस्ट आपल्याला भेटणार का न भेटणार, त्यांच्यासाठी भावांनो ते तयारी करत होते, तर ती पोस्ट त्यांना भेटायला पाहिजे. त्याच्यामुळं ते या ठिकाणी टेन्शनमध्ये राहणार भावांनो. तरी तुम्हाला मी एक सांगेन भावांनो की आपला रिझल्ट लवकरात लवकर येईल. आज येणार होता भावांनो, पण काही कारणामुळं आज रिझल्ट आला नाही. तरी बघा भावांनो, मी लयदा व्हिडिओमध्ये बी सांगितलेलं आहे तुम्हाला की ज्या मुलांना भावांनो ते EWS असो किंवा OBC असो भावांनो, या 2 कॅटेगरीच्या मुलांना भावांनो 20+ मार्क असतील तर त्यांना BSFसाठी तर फुल चान्स आहेत की भावांनो त्याच ठिकाणी तुमचं BSFला सिलेक्शन 100% होऊ शकते. आणि कटऑफ हा बघा 1-2 दिवसानंतर पूर्णपणे आपल्या हातात येऊन जाईल. ठीक आहे, की भाऊ किती कटऑफ गेले, झालं नाही झालं, ठीक आहे, सर्वांना कळून जाईल. त्याच्यासाठी भावांनो आता तुम्ही फक्त आणि फक्त निवांत राहा भावांनो. ठीक आहे, आणि मनावर पूर्णपणे विश्वास ठेवा की भाऊ आपलं काम होऊन जाईल. तर तुम्ही शांत राहाल, नसतर भावांनो जर डगमग असेल तर तुम्ही इतका टेन्शन येईल की भावांनो काय त्याचा विचार करता येणार नाही. तर त्यासाठी म्हणतो ना भावांनो, मी बी पॉझिटिव्ह राहा. आता उद्या तर रविवार आहे आणि परवा दिवशी सोमवार आहे, तर भावांनो परवा दिवशी सोमवारी 2 डिसेंबर आहे. तर त्या ठिकाणी बघा भावांनो एक नोटीस ही जी होती भावांनो, जी आजची नोटीस होती हा स्टाफ सिलेक्शन कमिशनमधून या नोटीस आहे भावांनो. या ठिकाणी बघू शकता की SSC GDचा रायफलमॅन डिक्लेरेशन ऑफ फायनल रिझल्ट या ठिकाणी पूर्ण उल्लेख आहे भावांनो. आणि या ठिकाणी जी आहे ते डेट या ठिकाणी आजची डेट दिली ती. आणि बघा या ठिकाणी त्यांनी SSC GDचं शेड्यूल डिक्लेअर दिलं तर 30 नोव्हेंबर 2024 सॅटरडे 5 वाजता सांगितले होते की 5 वाजता रिझल्ट येऊ शकते. पर भावांनो 5 वाजता रिझल्ट का आला नाही, तर याचं एक कारण आहे की भावांनो जे कॅन्डिडेटांना रिजेक्शन लेटर आले होते त्यांचा PDF मधून नाव आता सध्या काढून घेत आहेत. त्याच्यामुळं त्या ठिकाणी थोडी एडिटिंग कमी आहे. त्या ठिकाणी ते व्यवस्थित त्यांचं नाव पूर्णपणे बाहेर काढून आणि कटऑफ त्यांचं जर रिजेक्शन मुलं जर ते बाहेर काढत असतील तर मी सांगेन आणि अजून कटऑफ आहे हे पॉईंटनुसार अजून खाली जाईल भावांनो. ठीक आहे, तर तुम्ही जास्त लोड घेऊ नका. कटऑफ काय जाईल ती जाईल, आता तुम्ही लोड घेऊ नका. ठीक आहे, आता राहिले किती 2 दिवस निवांत शांत पद्धतीने राहा भावांनो. फक्त पॉझिटिव्ह राहा, निगेटिव्ह विचार मनात येतील पर त्यांच्याकडे तुम्ही लय जोर देऊ नका. ठीक आहे, आणि आता बघू आपण की पुढचा जो अजून एक SSCने नोटीस दिली होती या ठिकाणी. हा नोटीस आहे भावांनो की हा स्टाफ सिलेक्शनची नोटीस आहे ती. त्या नोटीस जेव्हा त्यांनी डिक्लेअर केली त्या ठिकाणी पुन्हा त्यांची एक बैठक झाली. पुन्हा बैठकीनंतर भावांनो हा दुसरी नोटीस त्यांनी डिक्लेअर केली आहे. तर यामध्ये तुम्हाला पूर्णपणे दिसून जाईल की रिझल्ट जे आहे ते केव्हा येणार आहे. आणि प्रत्येक मुलाकडे हा जर नोटीस तर सर्वांकडे असेलच भावांनो. ठीक आहे, यामध्ये आपण 5 नंबरचं सेक्शन जर आपण बघितलं तर भावांनो या ठिकाणी म्हणत आहे की SSC कमिशन ऑफिशियल वेबसाईट SSC.government.in या वेबसाईटवर आपला पूर्णपणे रिझल्ट तो दिसणार आहे. आणि तो रिझल्ट जो दिसणार आहे
तो 5 वाजता दिसणार आहे आणि तो म्हणजे 2 डिसेंबर 2024 म्हणजे 2 डिसेंबर भावांनो 2 डिसेंबर 2024ला आपला SSC GDचा रिझल्ट हा येणार आहे. तरी भावांनो तुम्ही या ठिकाणी ही डेट लक्षात ठेवा. 2 डिसेंबर सायंकाळी 5 वाजता भावांनो रिझल्ट येईल. आणि भावांनो तुम्हाला एक सांगेन की रिझल्ट जो आहे तो 1 तास उशिरा बी येऊ शकतो आणि 1-2 तास आधी पण येऊ शकतो. त्यामध्ये भावांनो तुम्हाला मी सांगेन की ज्या पद्धतीनं बघा UP पोलीसचा जो रिझल्ट आला आहे, ठीक आहे, UP पोलीसचा जो रिझल्ट आला भावांनो तो या ठिकाणी त्यांनी टायमिंग दिला होता 5 PM तर भावांनो तो 5 PM रिझल्ट दिला तर त्या ठिकाणी तो रिझल्टच भावांनो 12ला आलता भावांनो 12 PM या ठिकाणी रिझल्ट आलता भावांनो. तर तुम्ही बघू शकता की हा जो आहे की 2 डिसेंबरला भावांनो मी सांगेन की 3 वाजेपासून भावांनो तुम्ही साईड चेक करत राहा. या ठिकाणी 3 वाजेपासून भावांनो तो रिझल्ट 100% याचे फुल चान्स असतात 3 वाजेपासून. आणि साईड जी आहे SSC GDची खूप लोड घेईल. आणि जसा या ठिकाणी तुम्हाला मी एक गोष्ट सांगेन की मी जे आहे ते 2 डिसेंबरला भावांनो 4:15 वाजता लाईव्ह येणार आहे त्या ठिकाणी. आणि त्यामध्येच बी भावांनो जर रिझल्ट आला तर ठीक, नाही आला तर मी 4:15 ते 5:15 या दरम्यान 1-1.5 तास लाईव्ह येऊ आपण, ठीक आहे. सर्वजण त्या ठिकाणी लाईव्ह या भावांनो. मी लाईव्हचं नोटिफिकेशन सर्वांनी ऑन करून घ्या, तुम्हाला चॅनलवरती दिसून जाईल. त्या ठिकाणी आपण पूर्णपणे भावांनो की कोणाकोणाच मुलांचं सिलेक्शन होतं आहे, किती कटऑफ गेली काय नाही संपूर्ण आपण चर्चा करूया, ठीक आहे. कोणाकोणाचं झालं आहे, कोणाकोणाचं राहिलं आहे भावांनो, कोणी पॉईंटमध्ये राहिलं आहे, कोणी कशात राहिलं आहे भावांनो, ही पूर्णपणे आपण चर्चा या ठिकाणी करू. मी तुम्हाला एक्झाम्पल UP पोलीसचा बी दिलेला आहे. तो 5 म्हणत होता तर 12 PM पर्यंत रिझल्ट आलता भावांनो. 12 रिझल्ट दिलता पर त्यांचा टायमिंग जो होता ते 5चा होता. ते तुम्ही बघू शकता भावांनो, ठीक आहे. तरी भावांनो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. या ठिकाणी रिझल्ट काय आहे ती लवकरच आपल्या ठिकाणी येईल. कटऑफचा बी काही टेन्शन घेऊ नका. 1-2 दिवस आहे, मस्तपणे राहा भावांनो, ठीक आहे. हा जो क्षण आहे कोणाकोणाच्या तर आयुष्यात हा क्षण पुन्हा कधीच येणार नाही. म्हणजे ज्यांचा जो आहे ज्यांचा OBC SC ST कॅन्डिडेट नाही आहेत आणि ज्यांची ही लास्ट भरती आहे, आणि जर प्रत्येकाची जर ही लास्ट SC ST असो, OBC असो, EWS असो आणि ओपन असो, जर यांची लास्ट जर भरती असतील तर भावांनो तुम्ही पुढचा फॉर्म सुद्धा भरू शकणार नाही अशा जर स्थितीमध्ये आता सध्या आहे. तर भावांनो तुम्हाला हा लाईफचा सण हा या ठिकाणी तुम्ही जो वेटिंग करत आहेत की फायनलचा, तो या ठिकाणी कधीच येणार नाही. तर या ठिकाणी भावांनो तुम्ही बी पॉझिटिव्ह राहा, ठीक आहे. तुमचा 100% सिलेक्शन या ठिकाणी होऊन जाईल भावांनो. मी तर हीच आशा करतो की भावांनो जितके भाऊ आपल्या चॅनलवरून जोडलेले आहेत त्या सगळ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन व्हावं, फक्त हीच मी प्रार्थना करतो. जय हिंद.